तुला आठवतंय सावी, असंच प्रपोज केलं होतं मी तुला. मी फक्त फ्रेंड नाहीये तुझा, तुझं सर्वस्व आहे. मला पण काहीतरी सांगायचंय. धैर्य, इन्स्पेक्टर आलेत भेटायला. बोला इन्स्पेक्टर साहेब. धैर्य सर, तुमच्या घरातल्यांनी सांगितले की तुम्ही इथे आहात म्हणून. मी तुम्हाला शब्द दिला होता, तुम्हाला हवी असलेली व्यक्ती संध्याकाळपर्यंत तुमच्या समोर असेल, आणि मी माझा शब्द पाळलाय सर. देवा, हेच तर हवं होतं मला. आता काहीच क्षणात मी धैर्यांना सगळं खरं सांगून टाकणार आहे. पप्पांना न्याय मिळणार आणि मलाही धैर्यांना त्यांची सावी म्हणून भेटता येईल. ए, घेऊन ये रे त्याला. धैर्य, मला माहित होतं दामिनी मॅडमचा खरा चेहरा समोर आल्यावर तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल. आपली आई गुन्हेगार आहे ही गोष्ट कोणत्या मुलाला सहन होईल. पण माझा नाईलाज होता. आता मला तुम्हाला सगळं सांगावंच लागेल. इन्स्पेक्टर साहेब, काय हे सगळं? हो, सॉरी सॉरी सर. अरे काय करताय तुम्ही? हे जावा, त्या बाईला घेऊन या इकडे. बोला बाई, आता जे काही घडलं ते सगळं खरं खरं सांगून टाका. माफ करा साहेब, हे सगळं माझ्या नवऱ्यामुळे झालंय बघा. तो पिऊन गाडी चालवायचा आणि त्यामुळेच त्याच्या हातून तुमच्या सासऱ्याचा ऍक्सिडेंट झाला. हे कुणाला कळालं तर पोलीस त्याला पकडून नेतील म्हणून आम्ही गप्प बसलो. पण देवाच्या दारात काहीच लपून राहत नाही बघा. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझ्या नवऱ्याचा परत ऍक्सिडेंट झाला आणि त्यात ते गेले. साहेब, आम्ही तुमचे गुन्हेगार आहोत. पण आता माझे मिस्टरही गेले. आम्हाला माफ करा. पण हे कसं शक्य आहे? सकाळीच तर त्या गाडीवाल्याला फोन केला होता. नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण धैर्यांना सांगू कसं? धैर्य सर, तुमचा गुन्हेगार आता या जगात नाहीये. सावी, तुझ्या पप्पांना न्याय मिळालाय. आता तरी लवकर बरी हो ग. असं नाही बघवत आहे तुझ्याकडे.
धैर्य, तुझे सगळे प्रयत्न सार्थकी लागलेत बघ. त्यांना यश मिळालंय. आता फक्त सावी लवकर बरी व्हावी एवढीच इच्छा आहे. माफ करा ताई. इन्स्पेक्टर साहेब, थँक्यू. वेलकम सर. मी यांना बाहेर सोडून येतो. या. सगळं काही सगळं काय आहे? साव्या गा बाईनं अख्खा गेमच पलटवलाय. हो, कारण पोलिसांना पण मॅनेज केले तिनं. नाहीतर आज दामिनी मॅडमचा खेळ कधीच संपला असता. पैशांच्या जीवावर सगळं विकत घेता येतं असं वाटतं ना त्यांना. पण मी हार मानणार नाहीये. पप्पांचा खरा गुन्हेगार दुसरा तिसरा कुणी नसून दामिनी मॅडम आहेत. आणि हे मी धैर्यांसमोर सिद्ध करणारच. देवाच्या दारात न्याय असतो म्हणतात ना, तो हाच. बघ ना, आपल्या धैर्याच्या प्रयत्नांना यश मिळालं. आणि सावीच्या पप्पांच्या मृत्यूला जो जबाबदार होता तो सापडला. चला, बरं झालं. म्हणजे आता धैर्य दुसऱ्या कामांमध्ये पण लक्ष दिलं जरा. माझ्या तर मनावरचं लय मोठं ओझं हलकं झाल्यासारखं वाटतंय मला. खरंय सावी, कसलंही टेन्शन घ्यायचं नाही आता.